संभाजीचे दिवस खरोखर मंतरलेले होते. मंतरलेले अशासाठी एकतर संभाजीसारखं फार सुंदर महाविद्यालय, जे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन महाविद्यालय पुण्यातलं होतं. खूप कमी मराठी मुलं तिकडे असायची आणि महाराष्ट्राच्या बाहेरची आणि इनफॅक्ट भारताच्या बाहेरची म्हणजे आफ्रिका आणि अशा देशांमध्ये, आशियामध्ये, इराकमधली सुद्धा अनेक मुलं आमच्या कॉलेजमध्ये असायची. अशा एका कॉस्मोपॉलिटन कॉलेजमध्ये मी 5 वर्ष शिकलो. आमचे मुजुमदार सर कॉलेजचे, आमचे इनामदार मॅडम, आमच्या प्राचार्य आणि आमचे सगळे स्टाफ आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अफाट प्रेम केलं. एकतर नाटक या विषयाचा ध्यास त्या कॉलेजमध्ये लागला. नाटकाची आवड निर्माण झाली, अभिनयाची आवड निर्माण झाली. पुरुषोत्तममध्ये खऱ्या अर्थाने नाटकाचं प्रशिक्षण झालं असं मी मानतो. आणि कॉलेजमध्ये आमच्याकडे ज्याला आपण म्हणतो की हिरवळ होती. खूप सुंदर सुंदर मुलं मुली दोन्ही आमच्या कॉलेजमध्ये होत्या. पण मी कॉलेजमध्ये फक्त नाटकासाठी जात होतो. एक तर माझं तेव्हा अफेअर झालं होतं, म्हणजे ती तेव्हा कॅनडामध्ये होती. पण तू म्हणलीस तसं पुरुषोत्तमच्या निमित्ताने इतर अनेक कॉलेजमधल्या हिरवळींशी माझं नातं आलं आणि त्यांनी लपून छपून नवीन कधी मला चॉकलेट दे, कधी कॅडबरी दे, कधी अजून काहीतरी गिफ्ट दे, असं खूप चालू होतं. त्यांना असं वाटायचं की कदाचित मी एक खोटं एक निर्माण केलेलं की माझं अफेअर आहे, की मला कोणाच्या प्रेमात पडायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. कारण मंजिरीला कोणीच पाहिलं नव्हतं. मी जेव्हा नाटक करायला लागलो त्याच्या आधीच मंजिरी कॅनडाला गेली होती, त्यामुळे तिला कोणी पाहिलं नव्हतं. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी खूप खोटं बोलतोय, मला अजिबात रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे. पण कॉलेजमध्ये 5 वर्ष मी मनसोक्त नाटक एन्जॉय केलं. नाटकाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मित्रांचं काम बघता आलं, जे आज इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं नाव आहे आणि त्यांचं काम बघून बघूनच मला असं वाटतं माझा इथपर्यंतचा प्रवास आला. त्यामुळे तू आठवण काढलीस फार हृदय क्षणांची आहे. मला त्या ताईला भेटल्यासारखं वाटलं. थँक्यू. माझा प्रश्न अजय आहे. अजय, AI तंत्रज्ञान आणलं नवीन छोट्या पडद्यावर, त्याबद्दल अभिनंदन. सोनी टीव्हीचं अभिनंदन. पण नवीन तंत्रज्ञान आणताना मूळ कथा जी आहे त्या कथाकडे दुर्लक्ष वाटत नाही का तुम्हाला? प्रश्न नाही ऐकवला नीट. कथानक AI तंत्रज्ञान आणताना एवढा खर्च केला तुम्ही, त्या मूळ कथानक आहे, कथेचा जो मूळ गाभा आहे, त्या गाभाकडे दुर्लक्ष वाटतं का? नाही, मुळात मी सुरुवातीलाच म्हटलं तसं, आणि अगदी ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे सुबोधला सर जेव्हा मी पहिल्यांदा गोष्ट ऐकवली तेव्हा मी त्याला AIचं वगैरे काहीच सांगितलं नाही. म्हणजे त्याला जर गोष्ट आवडली तर आपण हे करू असं होतं. तर जेव्हा गोष्टी म्हणजे तंत्रज्ञान हे शेवटी एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगण्यासाठी असते. त्याचं काही म्हणजे कुठल्याही प्रकारे अवडंबर माजवलं तर त्याचा उपयोग नसतो. आणि तशी परिस्थिती सुद्धा नाही. गोष्टच इतकी जी अजयने डेव्हलप केली ती इतकी लेयर्ड आहे, त्यामध्ये इतके वेगवेगळे गोष्टी घडणार आहेत. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जसं सुबोधनी म्हणाला मगाशी की एक तरुण मुलगा आणि एक 40शीतला माणूस, यामध्ये जे जीवनात घटना घडतात आणि त्या घटनेमुळे माणूस कसा बदलतो अशी ती कथा आहे. आणि अर्थात त्याच्यावर मी असं काही बोलणार नाही कोणी, पण ते कथानकच इतकं सुंदर आहे. आणि त्याचा मी प्रभावीपणे ही कथा कशी सांगायची तर त्यासाठी AIचा वापर होतो. अदरवाईज दैनंदिन मालिकेमध्ये इतकी अशी व्यामिश्र हा शब्द नव्हता वापरायचा मलाच दिसून आला, पण आता वापरतो. कथा सांगणं हे कठीण जातं. हे शक्य होते तंत्रज्ञानामुळे, पण तंत्रज्ञान हे कधीही तुमच्या कलेला हवी होऊ शकत नाही. शिकतोय, आता शिकतं सुरू झालं. शूटिंग मालिका संपल्यानंतर मी याचं उत्तर देऊ शकेन की यांनी काय शिकवलं. मला असं वाटतं प्रत्येक मालिकेने टचवूड माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक मालिकेने कलाकार म्हणून मला खूप समृद्ध केले. प्रत्येक मालिकेने मला उत्तम उत्तम व्यक्तिरेखा दिल्या. प्रत्येक मालिकेने मला लोकांच्या घराघरात मनामनात पोचवलं आहे. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यातलं मालिकांचं स्थान फार वरच्या दर्जाचं आहे. माझे सिनेमे तर फार नंतर चालायला लागले किंवा सिनेमांमुळे तर लोकांना खूप नंतर माहिती झाले. बऱ्याच वेळा माझ्या काही मालिकांमुळे लोकांना असं कळायला लागलं की मी ॲक्टर आहे. इतके माझे सिनेमे लोकांनी पाहिले नव्हते. त्यामुळे मालिकांचं माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे. आणि प्रत्येक मालिकेने मला उत्तम व्यक्तिरेखा दिली आहेत, उत्तम सहकलाकार दिले आहेत, उत्तम टीम दिली आहे, जी कायमस्वरूपी लक्षात राहील अशी दिली. आणि मला असं वाटतं की हा रोलसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच माझ्यासाठी मोठा असणार आहे. कारण ज्या पद्धतीने अजय आणि अजयची टीम
ती गोष्ट लिहिते, ती व्यक्तिरेखा लिहिते, त्याच्यातले छोटे छोटे बारकावे काढते. मला असं वाटतं की खूप दिवसानंतर त्याला म्हणतात एक अभिनेत्याची भूक असते की चांगल्या कलाकारांबरोबर चांगल्या संगीतेत काम करतो. तर ती भूक या निमित्ताने माझी पूर्ण होते. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स ऑफ मराठीमधून. मला शिवानीला प्रश्न विचारायचा आहे. शिवानी आत्ताच सुबोधदादांनी त्याच्या कॉलेजमधील खूप चांगल्या आठवणी सांगितल्या. तो फक्त कॉलेजला नाटकासाठीच जायचा हे सुद्धा त्यांनी चांगल्यापणे सांगितलं. मला तुला विचारायला आवडेल की मालिकेचा प्रोमो शूट असताना तुला तुझ्या कॉलेजमध्ये तू केलेला दंगा किंवा तुझा असा कोणता किस्सा आहे का जो आज देखील शिवानीसोबत आत्तापर्यंत आहे, कॉलेजमधला एखादा किस्सा? माझे पण कॉलेजचे दिवस सरांपेक्षा काही वेगळे नव्हते, कारण मी सुद्धा कॉलेजमध्ये फक्त नाटक करायलाच जायचे. आणि 10वीत असल्यापासून माझं हे ठरलेलं होतं की मला कलामंडळ जॉईन करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. मी कुठल्याही कॉलेजला गेले असते तरी मी कलामंडळ जॉईन केलं असतं. माझ्या कॉलेजने मला एक खूप मोठी गोष्ट दिली आहे, ती म्हणजे मी आज ह्या क्षेत्रात आहे ते माझ्या कॉलेजमुळे. कारण शाळेत असताना मी डान्स जास्त करायचे, पण कलामंडळात गेल्यानंतर माझ्या ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्याला अभिनय करायलाही फार आवडतं आहे, आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायला आवडतं आहे, आपण आपलं मन इथे रमतं आहे आणि ह्याचा कधीच कंटाळा येत नाही आहे. सो तिथनं मी या गोष्टीला जास्त सिरियसली घ्यायला सुरुवात केली आणि म्हणून मी आज या क्षेत्रात आहे. सो माझ्या कॉलेजमध्ये मी लेक्चर्स बंक केलेत का? गेलेच नाही आहे लेक्चर्सना, बसलेच नाही आहे कुठल्याच लेक्चरला, फक्त परीक्षेसाठी मी गेली आहे कॉलेजमध्ये. अदरवाईज मी पूर्ण वेळ नाटक, पुरुषोत्तम विरोधी हेच केलं आहे. मालिका त्याच्या गोष्टींनी मोठी, मी सुबोधचा तर मी देतो. मालिका ही त्या गोष्टीमुळे मोठी आहे. मालिका ही त्याच्या एकंदर जो स्कोप आहे किंवा त्याचा जो कॅनव्हास आहे तो असा महाप्रचंड असा तो कॅनव्हास आहे. सोनी मराठीवर आम्ही नेहमीच एक गोष्ट ठेवली की गोष्ट जर संपत असेल, जिथे गोष्ट संपते तिथे आम्ही शो थांबवतो. आम्ही 5-5 वर्ष 6-6 वर्ष अशा आम्ही गोष्टी चालवलेल्या नाही. त्यानुसार ह्या मालिकेचं सुद्धा एक ठराविक भाग आमच्या मनात आहे. वर्षभर तर मिनिमम आम्ही विचार करतो आणि त्यात जर आम्हाला गोष्ट सांगता आली प्रभावीपणे तर तेवढी कितपत अवघड होतं, कितपत सोपं होतं, थोडंसं टेक्निकल दृष्ट्या काय नेमकं सांगशील? मला असं वाटतं हा प्रश्न भावेकर सर खूप चांगल्या पद्धतीने सांगतील, टेक्निकल असल्यामुळे. जसं म्हटलं AI मध्ये आपण त्याला रिएजिंग टेक्नॉलॉजी म्हणतात. रिएजिंग टेक्नॉलॉजीमध्ये त्याचं तुम्हाला ॲक्च्युली ते अशा प्रकारचं जे स्लायडर असल्याचं असतं की मला 25 वर्षाचं करायचं आहे, 18 वर्षाचं करायचं आहे, 16 वर्षाचं करायचं आहे, असं त्या प्रकारे ते होतं. आमचं सोनी रिसर्च सेंटर बँगलोरमध्ये आहे, जे जगभरातल्या गोष्टी करत असतात. आणि त्यांच्या आणि गमतीची गोष्ट म्हणजे किंवा योगायोग म्हणा, तिथे एक मराठीच मुलगा म्हणजे इज अ डॉक्टर, म्हणजे AI तंत्रज्ञानातला जो डॉक्टर आहे, पंकज वासनी म्हणून महाराष्ट्रातला विदर्भातला एक मुलगा माणूस आहे जो याचं पूर्ण जो हेड आहे त्याला तो त्याच्या सेंटरमध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडतात. त्यामुळे त्याच्यामध्ये की बाबा तुमचे बोट कशी हलतील, डोळे कसे होतील याचं सगळं मॅपिंग करून त्याचं एक प्रणाली बनली जाते. इट्स नॉट अ सॉफ्टवेअर, एक प्रणाली, अल्गोरिदम. त्या अल्गोरिदममधनं ते गोष्टी घडतात. टेक्निकली ह्या गोष्टी खरं तर थोडक्याच लेवलला अजूनही आम्हाला सुद्धा सांगता येतील. एक्सप्लेन करणं अवघड आहे. इट्स अन अल्गोरिदम. AI बेसिकली 2 प्रकारचे असतात. एक तुम्ही म्हणतात ते ChatGPT, जे ट्रेडिशनल AI मानलं जातं. ChatGPT हे ट्रेडिशनल AI झालं. आणि एक दुसरं जे असतं ते रिजनरेटिव्ह AI, म्हणजे AI जे स्वतःसाठी विचार करतं, म्हणजे ही प्रणाली स्वतःसाठी विचार करते, स्वतःचे निर्णय घेते आणि ते निर्णय घेण्यासाठी ते जी प्रणाली निर्माण करतात त्याची एक आखणी करायची असते आणि ती खूपच कठीण आहे. हे शक्य होत आहे कारण का सोनी ही बेसिकली टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी आहे आणि आमची स्वतःची ती संस्था असल्यामुळे ते शक्य झालं नाही. अदरवाईज कुठल्याही सिनेमासाठी किंवा मराठी चित्रपटासाठी असेल किंवा मराठी सिरियलसाठी
हे करणं खूपच अवघड आहे. सो जसं सरांनी उल्लेख केला की रिएजिंगचा वापर त्या टर्मला वापरला होता, जसं आपण 25शीतलं आपण माही बघितलं आहे, पण आता 40शीतली गौरी म्हणा किंवा ती एजिंग होणार आहे का, किंवा नवीन कॅरेक्टर नाही की तिलाच आपण पुढे करणार आहोत? आयडिया इंटरेस्टिंग आहे, पण अशी ती गोष्ट नाही आहे. तुम्ही 8 तारखेला जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ते सगळं जे तुमच्या डोक्यातली जी सगळी क्युरिओसिटी आहे ती उलगडेल. थँक्यू. मी मंदार जोशी, तारांगण चॅनल. तर माझा प्रश्न अजय सरांना आहे. जसं आत्ता सुबोध म्हणाला की AI हे तंत्रज्ञान खूप खर्चिक आहे, तर माझा प्रश्न असा आहे की बजेटच्या दृष्टीने पर एपिसोड किती कॉस्ट वाढते AI मुळे, आणि ते तुमच्या बिझनेसच्या ह्याच्यात बसतंय का सगळं? कॉस्ट ॲक्च्युली याची सांगताच येणार नाही आणि जाहीर करता येणार नाही अशातला भाग नाही. ती केली असती जर ती मला लागली असती. मुळात जसं मी म्हटलं की सोनी बेसिकली टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी आहे. लास्ट सेंचुरी वी आर बीन इन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. त्यामुळे याची म्हणजे अशी कॉस्ट लावता येणार नाही. याची कॉस्ट लावता येणार नाही. कॉस्ट लावणं शक्यच नाही, आणि ती लावली तर मला परवडणार नाही. म्हणजे एक एपिसोडचं करता येणार अशी परिस्थिती. त्याच्या मागे जवळजवळ 40 तंत्रज्ञ काम करतात दिवसभर, आणि त्यांनी गेले 6 महिने याच्यावर काम केलं. आणि हे सगळे जे लोक काम करतात ते म्हणजे हार्वर्ड असे म्हणजे दे आर व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह रिसोर्स फॉर एनीबडी. ते काही म्हणजे जस्ट स्मॉलर टेक्निशियन्स नाही. आणि हे तंत्रज्ञान आता घडतंय. जसं मी म्हटलं, आता ऑलरेडी ChatGPT हे ट्रेडिशनल AI मानलं जातं. हे त्याच्या पुढचं व्हर्जन आहे, पण हे अजून घडतंय. हे आमच्यासाठी घडू शकलं कारण का आम्ही सोनी आहोत. त्यामुळे कॉस्ट सांगणं शक्यच नाही, आणि ते परवडणार तर 100% नाही. नमस्कार, मी सूरज करटकर, रत्न मराठी मीडियामधून. सुबोध सरांनाच माझा प्रश्न आहे इकडे की आणि ह्यालाच लागून प्रश्न आहे कॉस्टचं. एकतर हा थोडासा मिश्किल आहे तुमच्यासाठी की तुम्ही 2 भूमिका करताय, तर डबल पेमेंट आहे का? आणि दुसरं असं की मी एक कमेंट अशी वाचली की आता सुबोध भावे काय यंग कलाकारांच्या पोटावर पाय देणार का, आणि त्यांचंही पेमेंट तेच खाणार का? सो याच्यावर तुमचं काय म्हणणं? पहिली गोष्ट, तुम्ही सुरुवातीला टायटल बघितलं असेल 1999. तर 1999च्या हिशोबाने त्या कॅरेक्टरला पेमेंट झालं तर मला फक्त 50 रुपये पर डे मिळतो. त्यामुळे ते 50 रुपये मी माझ्या मुलांमध्ये 25-25 असं त्यांना पॉकेट मनी म्हणून देऊन टाकतो. आणि आत्ताच्या काळातल्या जे 2024 मधल्या मला मिळतात ते खरं तर मी माझ्यासाठी वापरतोय. 90च्या याच्यावरची सगळी ती आठवण आहे. आणि आज जो हा कार्यक्रम करताय, इथे पूर्वी ज्वेल ऑफ इंडिया नावाचं एक हॉटेल होतं जिथे सचिन तेंडुलकरचं लग्न झालं होतं. आणि 90चा जेव्हा विषय निघतो तेव्हा सचिन आणि त्या सगळ्या आठवणी येतातच. तर त्याबद्दलची काही तू आठवण सांगू शकशील का सचिन तेंडुलकर बरोबरची? ते खूप मोठे खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरची माझी आठवण नाही आहे. पण आता कदाचित ती मासिकं सुद्धा शाळेतली मुलं वाचतात की नाही मला माहीत नाही, ती आहेत की नाही हेही मला माहिती नाही आहे. पण किशोर आणि चांदोबा नावाची 2 मासिकं निघायची आपल्या लहानपणी. तर त्याच्यातल्या किशोरमध्ये सचिनचा उल्लेख पहिल्यांदा झालेला माझ्या स्मरणात आहे जेव्हा आम्ही शाळेत होतो. आणि सचिन तेंडुलकर नावाचा एक उदयोन्मुख खेळाडू आहे जो तेव्हा आय थिंक 16-17 वर्षाचा होता. आणि पाकिस्तानची टूर झाली होती, आणि त्या पाकिस्तानच्या टूरमध्ये त्यांनी सेंचुरी मारली होती का कोणाला तरी सिक्सर मारली होती, अशी काहीतरी अब्दुल कादिरला सिक्सर मारली होती सांगून. आणि तो त्याचा उल्लेख किशोर मासिकात होता की भारताचं नाव मोठं करणारा हा एक तरुण खेळाडू आपल्या टीममध्ये असणार आहे. तर तेव्हा तो जर 17 वर्षाचा असेल तर आम्ही आय थिंक 8वी-9वी मध्ये होतो. त्यामुळे तेव्हा वाचलेली सचिनची पहिली बातमी माझ्या अजून लक्षात.